आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. आई, मला ना ती बाई अजिबात पटली नाहीये. म्हणजे तिचं वागणं ना अगदीच मोकळं डाकळं आहे. काहीतरी वेगळंच वाटतंय मला तिचं वागणं. म्हणजे वेगळं म्हणजे म्हणजे नाही, असं नेमकं नाही सांगता येणार मला. कसं सांगता येईल नेमकं? त्यासाठी बाहेर पडावं लागतं, घराच्या जग बघावं लागतं, कामं करावी लागतात, है ना? ती ज्या क्लासमध्ये वावरते ना तिकडे हे सगळं चालतं. अमृता वहिनी, एक काम करशील, मॉमसाठी कॉफी घेऊन येशील? मॉम, तुम्ही बिझनेस वुमन आहात, इतका एक्सपिरियन्स आहे तुमच्याकडे, माणसांना तुम्ही चांगलं ओळखता तरी नकार देताय. मॉम, मी काय म्हणते, आपण जर तिला असं नाराज केलं ना तर त्याचा फटका सोहमला बसू शकतो. प्लीज विचार करा ना परत. मग माझ्यासाठी प्लीज थिंक वन्स अगेन. केला विचार आणि माझ्या मतावर मी ठाम आहे. ती इथे येणार नाही. माझी कॉफी खोलीत पाठव. बघितलं तुम्ही, मी म्हणाले होते ना काहीच उपयोग होणार नाही म्हणून. आता नाही झालं म्हणून होणार नाही असं नाहीये. किमान आपण मॉमच्या डोक्यात एक विचार तरी टाकलाय, आणि मॉम नाही म्हणाल्या तरी पुढचं काम शिवानी करेलच. म्हणजे ती या घरात येणारच. बघितलं तो वहिनी, मला माहित होतं मॉम नाही ऐकणार म्हणून. पण म्हणून आपण हातावर हात ठेवून नाही ना बसू शकत. काहीतरी करून तिला हेंदळे घरात आणलं पाहिजे. पण तुम्ही कन्फर्म आहात का की तिच्या येण्याने आपल्याला फायदा होईल म्हणून? 100% फायदा होणार. तर मी तुझ्यापेक्षा खूप जास्त एक्सपिरियन्स्ड आहे. तू या घरात आत्ता आली आहे, मी अनेक वर्षे याच घरात आहे. त्यामुळे कोणत्या सिच्युएशनमध्ये कुठली मूव्ह घ्यायची हे मला चांगलंच माहिती आहे. ओके, मग आता पुढे काय करायचं? तिला फोन करून सांगूया. तिचं ती बघेल काय ते. ती काय करणार आहे? जर आपण तिला फोन केला आणि सांगितलं की मॉम नाही म्हणतायत, तर ती या घरात येण्याचा प्रयत्न नक्की करणार. आय एम 100% शुअर. आणि जर का तिने तसं केलं नाही तर माझा अंदाज चुकीचा ठरेल, एवढंच. वहिनी, खूप वेगळ्या पद्धतीने डोकं चालतं हो तुमचं. बाय द वे, माझ्या बाबतीत असा काही विचार नाही ना करत तुम्ही? जोपर्यंत तू माझ्या टीम मध्ये आहेस तोपर्यंत नाही, पण पुढचं सांगता नाही. जपूनच राहावं लागेल मला. खूप पुढचा विचार करतेस तारा. नाही म्हणजे जपून राहा, पण आता जे पुढ्यात वाढून ठेवलंय त्यावर लक्ष देऊया. ठीक आहे, आपण कॉल करूया. येस. देवाने काम केलं पाहिजे. काय करतोयस? कसा चालतोयस? दिसत नाही का तुला? हा, सेम काय से? सेम पिक्चर मध्ये बघितलं होतं ना, तसंच घडलंय. हा? इकडून हिरो येतो, तिकडून हिरोईन येते. तिच्या हातात पुस्तक असतात, दोघं कॉलेजला जात असतात आणि धडकतात, आणि मग रोमॅन्टिक सीन. ऐक ना, ऐकताय ना? एकतर आहे ना, हे कॉलेज नाहीये, ही पुस्तकं नाहीये, ह्या साड्या आहेत, आणि हा कुठल्याही फिल्म मधला रोमॅन्टिक सीन नाहीये. माझ्यासाठी अपघात आहे हा. कसा चालतोयस? सेन्स नाही का तुला? हाय, काय सेन्स हाय. हा? माय नेम इज मिस्टर बबलू, मेंदळे घरातला एक सदस्य, फॅमिली मेंबर. आय एम सो सॉरी, मला खरंच माहित नव्हतं. आय एम सो सॉरी मिस्टर बबलू सर. नुसतं बबलू, प्रेमाने मला बबलू बोलतात. बुबलू. बुबलू नाही, बबलू.
बबलू. मलाही माहित नाही. तुम्ही कोण? सॉरी हा, मी सांगायचंच विसरले. मी ते PH शिवानी, आय मीन शिवानी मॅमची PA मी. किरण. किरण. तू है मेरी किरण. व्हॉट? हे काय? तुझ्यासाठी नाहीये. हा? आय मीन हे तुझ्यासाठी नाहीये, घरातल्यांसाठी साड्या पाठवल्यात शिवानी मॅमने. अच्छा देख. नको राहू दे, मी घेते. अरे नको. अगे फेक चल ये 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 ये. काय घेणार? चहा, कॉफी, कोल्ड्रिंक? नाही, काही नको. तुम्ही प्लीज तिलोत्तमा मॅडमला बोलवता का? त्यांना एकटा कशाला? सगळ्या महिलांना बोलवतो ना. फक्त सावली वहिनी नाही आहेत, ते सकाळी सारंगदादा बरोबर बाहेर गेलेत. पण या घरात फक्त माझा आवाज चालतो. हो. आता बघा, एका आवाजात सगळ्या बायकांना बोलवतो की नाही बघा. तिलोत्तमा मॅडम, ऐश्वर्या वहिनी, अमृता वहिनी, तारा. कोणीच काही येत नाहीये. येतील येतील. ते काय लांब लांब राहतात ना, आवाज पोचत नाही. आणि त्यात तारा मॅडम रियाज करतात, तर त्यांचा आवाज माझा आवाज मिक्स होत आहे. ओके. तिलोत्तमा मॅडम, ऐश्वर्या वहिनी. काय रे, कशाला ओरडतोयस? पण ही कोण आहे? नमस्कार, मी किरण. मी शिवानी मॅमची PA. नवरात्री निमित्त शिवानी मॅमने तुम्हा सगळ्यांसाठी साड्या दिल्यात. बर. अमृता मॅम तुमच्यासाठी, तारा मॅम, ऐश्वर्या मॅम, आणि ही साडी सावली मॅम साठी आहे. त्यांना नक्की द्या. तिलोत्तमा मॅम, ही खास साडी शिवानी मॅमने तुमच्यासाठी दिली आहे. अगं, आणि हा नमस्कार शिवानी मॅम कडून. हे सगळं ठीक आहे, पण कशासाठी? ऐका ना, त्याचं उत्तर तुम्हाला या बॉक्समध्येच मिळेल. शिवानी मॅमने या बॉक्समध्ये एक चिठ्ठी लिहून दिली आहे तुमच्यासाठी. ते या बॉक्समध्येच ठेवलं. मॅम, तुम्ही प्लीज हे एकांतात वाचा नंतर. चल मी सोडतो. नाही नको, जाईन मी. असं कसं? तिलोत्तमा मॅमचा आग्रह असतो की आलेल्या पाहुण्यांचा आदरातिथ्य करावा, पाहुणचार चांगला झालाच पाहिजे. ओके ना मॅम? या.